आज आपल्या साडी फिटिंगचा वर्कशॉप मला तुमचं फिटिंग असे की फ्लो हवा म्हणजे तुम्ही पण कम्फर्टेबल व्हाल आणि क्लास स्टार्ट करू. तुमची रेग्युलर आयर्न चालेल. क्लॉथला प्रोटेक्ट करण्यासाठी एक प्रोटेक्टर स्प्रे असतो, हा स्टार स्प्रे तो एक लागेल. त्यानंतर रेग्युलर आयर्न आपण आयर्न करणार असतो तर आपल्याला हा वॉटर स्प्रे लागणार आहे. अशा टाईपचे बॉल पिन्स लागणार आहेत साड्यांना आपल्या प्लेटिंग्सला सिक्युअर करण्यासाठी. त्याच्यानंतर 16 एमआयचा आपल्याला असा एक बोर्ड लागेल. असेल तरी तुमच्या रेग्युलर स्टिचमध्ये पण तुम्ही ऍड करू शकता. मेजरमेंट टेप कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे अशा टाईपचे क्लच होल्ड करायसाठी फॅब्रिक लागतो. ठीक आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजची बॉल पिन सेट आणि मीडियम साईज स्मॉल साईजची त्या तुम्हाला दोन कंपल्सरी हवं म्हणजे तुमचं फॅब्रिक खराब होणार नाही. नेक्स्ट झालं तुमचं हीट प्रोटेक्टेड नेट म्हणजे कंपल्सरी हवंच आपल्याला आणि म्हणजे तुमचं फॅब्रिक कोणताही खराब होणार नाही आणि कुठल्याही फॅब्रिक नसतं जळल्यासारखं होणार नाही. सेकंड सगळी साडी झाली तेवढा कशा अशा टाईपचे पॅकिंग हवं. ठीक आहे. पॅकिंग कवर आहे सील ओपन करून तुम्ही पॅक करू शकता. एक दिवस पर्यंत प्रोफेशनल दिसेल. तुम्हाला इतक्या गोष्टी आपल्याला इन्व्हेस्ट करायच्या. जर तुम्हाला घरी ठेवायचं असेल तर तुम्ही हँगरमध्ये हँग करू शकता. ओके. साडीला जर कोणते असतील बाजारामध्ये तर आपल्याला ते मेजरमेंटचा 1 इंच एक लावणार साडी. इथं फ्रेम फर्स्ट करणार मेजरमेंट 1 नको नंबर डिटेल घेणार. तर आपला हा बटनचा पोर्शन एकच्या सेंटरमध्ये आपल्याला केलं एकदम बरोबर. किती येते 7.5 आपल्या निघा एकदम सेट असतं पण तो सेट असतो इकडे तिकडे ते तुम्ही एकदम कम्फर्टेबल आणि त्या टाईपची साडी नेसल्यानंतर कम्फर्टफुल कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड होतो स्पेशली ब्राईड्स मध्ये बघाल तर. इकडे जेव्हा आपण साडी